घरी पार्टी असेल ना तर तो कपाटही साफ करतो ना. तू लग्न कर आणि तिकडे जाऊन काही कर, माझ्याकडे असताना करायचं नाही. मॅनेजमेंट सुद्धा त्यातली की काय असतं, कमवणं सुद्धा मी त्याची मजा सुद्धा आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं, किती मेहनत करावी लागते हेही तिला कळलंय आता. क्रश ॲज इन क्रश होता, म्हणजे मला खूप आवडायचा तो आणि मी लाजायचे वगैरे, म्हणजे मी बोलायचेच नाही त्याच्याशी. सिल्वर स्टाईल प्रेझेंट स्टार किड्सच्या या खास एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी खास का म्हणते हे तुम्हीच बघा, कारण का आज आपल्या फ्रेममध्ये आहेत अभिनेते लोकेश गुप्ते आणि त्यांची लाडकी लेक शुभवी गुप्ते. खूप स्वागत दोघांचं. थँक्यू सो मच. येस, मी खास म्हटलं कारण का खूप दिवसांपासून हा इंटरव्ह्यू ड्यू होता. फायनली आज शुभवीला टाइम मिळाला ना. शुभवी सध्या बिझी आहे, म्हणजे एकदम कॉइन एकदम टर्न झालेला आहे. पहिले बाबा बिझी असायचे, आता शुभवी बिझी. पण किती छान वाटते, लेकीला कामही करते आणि शिक्षणही सुरू आहे एका साईडला. नाही, डेफिनेटली आनंद खूप होतोय आणि मुळात काय, तिला जे मनापासून करायचंय ते ती करते आणि मन लावून करते आणि ते बघताना खूप आनंद होतो. मग कारण असं असतं ना, शेवटी आपल्याला जे हवं आहे किंवा जे करायचं आहे ते करायला मिळणं आणि त्याच्यात तेवढी मजासुद्धा येणं. सो ती त्या दोन्ही गोष्टी करते आणि ऑफकोर्स म्हणजे शिक्षण तर चालूच आहे, नेक्स्ट इयर कम्प्लीट होईल तिचं ग्रॅज्युएशन, पण त्या दोन्ही गोष्टी सांभाळून करते, त्याच्यामुळे जास्त आनंद आहे. सेटवर जेव्हा पण मी जाते ना, एक चीअरफुल स्माईल असते तिच्या फेसवर नेहमीच. सो कसं हे सगळं मॅनेज होत आहे, म्हणजे शूटिंग आणि कॉलेज कसं मॅनेज करतेस? जे आवडतंय ते मी करते. जसं तो म्हणाला, ॲक्टिंग नेहमीच करायची होती लहानपणीपासून, सो ते करायला मिळतंय आणि कॉलेजमध्येही लोक ओळखतात, प्रोफेसर्स कौतुक करतात, सो छान वाटतं. मग ते ऑटोमॅटिकली बॅलन्स होतं सगळं. पण आत्ता तू काय परस्यू करतेस ना, हे बऱ्याच जणांना मे बी तुलाही DM करत असेल तुझे फॅन्स की तू काय शिकतेस, तर आज फायनली ऑन कॅमेरा सांगून टाक की तू काय करतेस. माझ्या कोर्सचं नाव खूप मोठं आहे, त्याला मी शॉर्टमध्ये, आपल्याकडे 1 तास आहे. मी FTNMP म्हणजे बॅचलर्स इन फिल्म टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन शिकते मी आणि मी आता 2nd इयरमध्ये आहे. मार्चमध्ये माझं 2nd इयर संपेल आणि मी लास्ट इयरला जाईन. येस. पण सर, हे इतकं मोठं नाव, म्हणजे आपल्याला एकांकिका स्पर्धा म्हणा, पण हे कुठून, म्हणजे सुरुवातीला आपल्याला टीचर बनायचं असतं लहानपणी, मग डॉक्टर, मग असं बदलत राहतं. हिचं हे फर्म कधी राहिलं होतं आणि जेव्हा तिने सांगितलं की असंच मला करायचं आहे, म्हणजे दोघांकडनं काय आहे तिला? कोर्सच्या बाबतीत म्हणतेस तर कोर्स तिने तिचा शोधलेला आहे तो. तिला खूप, मला असं वाटतं की 11वी ऑलमोस्ट 12वीच्या खूप लेटर स्टेजमध्ये तिला असं वाटायला लागलं की आपण ह्याच फील्डमध्ये आता काहीतरी करायचं आहे मला, मग त्याच्याशी रिलेटेड काय करता येईल. सो तिने सगळं कोर्स शोधून काढला, मग सांगितलं की मला असं करायचं. मग तो बघितला मी काय काय आहे, काय नाही, काय शिकवलं जाणं 3 वर्षामध्ये, आणि मग फायनल म्हणते की ठीक आहे, तुला करायचं आहे तर मग तेच कर. त्याचा एक फायदा असा आहे की जरी फक्त ॲक्टिंग करायची असेल तरी त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. सो त्यांनी फरक पडतो, म्हणजे काय असलीच पाहिजे आणि असायतला भाग नाही, पण माझं असं म्हणणं की जर माहिती असेल तर डेफिनेटली फरक पडतो. म्हणजे तुम्हाला आता ती आता डिरेक्शनपासून सगळ्या गोष्टी शिकते, रायटिंग शिकते, बरं तिला आवड होतीच मुळात आणि पहिल्यापासून त्या गोष्टींची. सो त्यांनी तिला जेव्हा काम करायला ऑन कॅमेरा ती उभी राहील, कॅमेऱ्यासमोर जाते, तेव्हा डेफिनेटली फरक पडतो त्याच्यामध्ये. सो मग आमचं असं झालं की हरकत नाही, ठीक आहे, मग हा कोर्स करायचा तू हा कर. सो आम्ही परमिशन दिली असे, आणि आम्ही फार काय म्हणतो स्ट्रिक्ट असे नाही आहेत, एकदम चिल. म्हणजे आपण, मला असं आठवतं की चांगलं आठवतं की आपण मॅनिफेस्ट केलं होतं किंवा बाप्पासमोर ही गोष्ट बोललो होतं, पण तेव्हा असं काही ठरलं नव्हतं की तुला काम मिळालंय किंवा असं काही नाही ना, त्यानंतर सगळं घडलंय. त्याच वर्षी चतुर्दशीला मला आठवतंय, मी, आई, बाबा आणि ब्रुनो आम्ही 5गणीला गेलो होतो, असंच एक शॉर्ट ट्रिप करूया, आणि आम्ही तिकडनं परत येत होतो आणि तेव्हा येताना फोन आला की हो तिचं आता झालं आहे आणि आपण पुढच्या प्रोसिजर्सला लेट्स मूव्ह ऑन. तेव्हा मला असं झालं की शिट, मॅनिफेस्ट केलं होतं मी आणि ते झालं ॲक्च्युली. सो मॅनिफेस्टेशन, आय बिलीव्ह, मला खूप स्ट्रॉंग बिलीव्ह. पण आई बाबा दोघंही या क्षेत्रात बरेच वर्ष काम करतात, त्यांना बघून असं वाटू शकतं ना की यार खूप डिफिकल्ट आहे ही जी फील्ड आहे, आपल्याला जमेल का, स्वतःवर पहिले डाऊट येतो. पण तू ऑलवेज इन होतीस या इथे करिअर करण्यासाठी, काय तुझ्या मनात त्यावेळी सुरू होतं? ॲज यू सेड, लहानपणी खूप वेगळ्या गोष्टी करायच्या होत्या. म्हणजे मला डॉक्टर बनायचं होतं, मला वेट बनायचं होतं, नंतर मला एकदा नर्सही बनावं असं वाटत होतं,
पायलट खूप गोष्टी Okay. होत्या. बट कधी ना कधी ते एक सॉफ्ट कॉर्नर या फील्डसाठी होताच, कारण मला मुळात पर्सनली कॅमेरासमोर उभं राहायला खूप आवडतं. म्हणजे मी लहानपणी पण स्वतः आरशासमोर उभी राहून आय यूज टू प्रिटेंड की मी यूट्यूब चॅनल आहे माझं आणि मी हाय गाईज वेलकम बॅक, मला हे खूप आवडायचं सगळं करायला. सो थोडंसं एक होतं की मला या इंडस्ट्रीत करायचं आहे. आणि मी जसं म्हणजे नॉट ओन्ली फेम किंवा ह्याच्यासाठी, पण एक छान वाटतं काम, लोक आपल्याला ओळखतात, आपलं काम लोकांपर्यंत पोचतं. सो मला कायम करायचं होतं. मला असं वाटतं तिचं इंस्टाग्रामवर पण चित्रेल ताईने व्हिडिओ शेअर केला होता लहानपणीचा. ती काहीतरी सांगते, खूप लहानपणीचे खूप व्हिडिओज आहेत तुझे सोशल मीडियावर. अरे बाप, तेव्हा जर का आत्तासारखे कॅमेराज आणि फोन असते ना तर माझ्याकडे खजाना पूर्ण असता खजाना. एवढा. बापरे बापरे. पण तेव्हाची ना एक बेस्ट मेमरी सांगा ना मला, की तुम्ही तेव्हा ते म्हणजे ती व्हिडिओज जो आहे, फोटोज आहेत, तेव्हाची बेस्ट मेमरी मला जाणून घ्यायला आवडेल. खूप आहेत ॲक्च्युली, खूप आहेत. म्हणजे ती खरंच मी लहानपणी पण होती, ती अजूनही अतरंगीच आहे. आणि तिच्यात एक वेगळी एनर्जी आहे. म्हणजे ती घरी आली की ती कम्प्लीट घर अशी हादरवून सोडते. ती म्हणजे ती अशी असते वादळ म्हणजे एनर्जेटिक आणि कम्प्लीट. म्हणजे बरं तिला असं होतं की जरा आराम कर, जरा थांब, आत्ता दमून आली, शूटिंग करून आलीस, नाही ती तशीच असते. त्याच्यामुळे तिच्या खूप आहेत. एकदा मला आठवतं आहे की आम्ही दोघंही, मी आणि चैत्राली घरी नव्हतो, आम्ही कुठेतरी गेलो होतो आणि ती एकटी होती. आणि तिने तेव्हा स्वतः एक व्हिडिओ तयार केला होता. ओके. मेकअप, आय थिंक सो मेकअप करतानाच की आता काय त्याला काय म्हणतात, हायलाइटर, नाही त्याला काय म्हणतात, काय गेट रेडी विथ मी. हा तेव्हा एक काहीतरी केला होता आणि तिथं चालू होतं. आणि नंतर आम्ही तो बघून एवढे हसत होतो नंतर. आणि हा मेकअप करता करता मी बुर्ज खलिफाची स्टोरी सांगत होते. ओके. बुर्ज खलिफा मी जाऊनही नव्हते. काय एज होतं साधारण तेव्हा? मी किती असेल, 5th मध्ये. मी तेव्हा जस्ट दुबईला जाऊन आलो होतो आम्ही. जाऊन आली फोर्थ स्टँडर्ड. वाव, म्हणजे तू फ्युचर बघितलं होतंस युट्यूब कुठे जाणार आहे ते. मला खूप, मी सांगितलं ना, मला खूप आवड आहे या गोष्टींची. म्हणजे आता कमी झाली आहे ती, पण तेव्हा ना ते असं एक होतं की मला करायचंय तसं. पण आहे ना, म्हणजे आपल्या या सेगमेंटचं नाव आहे स्टार किड्स. बऱ्याचदा असं होतं की स्टार किड म्हटल्यावर लोक आपल्याकडून एक्सपेक्ट करतात की नाही, यांनी बेस्टच केलं पाहिजे. कधी प्रेशर जाणवतो की उद्या आपल्याला ऑडियन्स जज करणारे किंवा जे आपले डिरेक्टर्स असतात किंवा आपले सहकलाकार ते म्हणजे बोलू शकतात बॅक ऑफ द माइंड, तेव्हा असा विचार येतो ॲक्ट करताना? डेफिनेटली. कारण ते दोघंही आज इंडस्ट्रीत खूप वर्ष काम करत होते, खूप उत्तम काम करत आलेत. सो एक समहाव प्रेशर होतं मला की मी त्यांच्या एक्सपेक्टेशन्स, मला मुळात म्हणजे असं वाटायचं की तेही माझ्याकडनं काहीतरी एक्सपेक्ट करतायत. सो मी त्या एक्सपेक्टेशन्सपर्यंत पोहोचीन का, हे एक प्रेशर होतं. आणि ॲज यू सेड, ते एक असतंच, नेपोटिझम हा टॅग असतोच. आणि लोकांचा पॉईंट ऑफ व्ह्यू, इट इज ॲब्सल्युटली राईट. कारण गोष्टी थोड्या सोप्या असतात, बट तिथपर्यंत पोचून स्वतःला प्रूव्ह करून त्यांना सांगायचं की नाही, नेपोटिझम इज नॉट द ओनली फॅक्ट, की मी कामही चांगलं करते. सो मला ते एक बॅक ऑफ द माइंड प्रेशर होतं. आणि मी समहाव ते थोडं बेटर करायचं. तुला पोचपावती तर सोशल मीडियावर किंवा तुझ्या एपिसोड नंतर मिळतेच, खूप जास्त काम होतंय ना. सुरुवातीला मला खूप हेटही मिळालं होतं, कारण मी दिस इज द पार्ट ऑफ लाईफ आणि आपल्या नाही, कारण मामांच्या अगेन्स्ट होते मी सिरियल मध्ये. सो तेव्हा मला असं खूप ते उलट असं म्हणून कॅरेक्टरची पोचपावती होती. करेक्ट. मला हेच त्यांनी समजवलं. मला ना एक खूप अशी विचित्र कमेंट आली होती की काय तू अशी वागतेस, तुला अक्कल नाहीये. आणि मी ना खूप ती पर्सनली घेतली होती की मला असं आलं. मग मी त्या दोघांना त्यांचं असं, नाही नाही नाही, दिस इज हाऊ इट वर्क्स. आणि तू काम चांगलं करतेस म्हणून तुझा राग येतोय. ते कॅरेक्टरच तसं आहे, पण ते वाटणं स्वाभाविक आहे. कारण का सध्या आपण बघतोय सोशल मीडियावर प्रत्येक जण आपली मतं मांडायला तिकडे आलेलं आहे. पण त्यावेळेला तिची मनस्थिती म्हणजे कधी कधी डिमोटिवेट पण होऊ शकतो आपण, की सुरुवातीलाच इतकं असं हेट मिळतंय. तेव्हा तिला काय सांगितलं होतं तुम्ही दोघांनी? नाही, कारण आम्ही सुरुवातीपासून थोडंसं बोलत राहतो, आलेलोच आहोत घरामध्ये. आणि त्याही वेळेला मी तिला तेच सांगितलं की मुळात तू जे वागतेस कॅरेक्टर म्हणून, शुभवी म्हणून नाही, तू कॅरेक्टर म्हणून तू वागतेस, त्या कॅरेक्टरला पडणारे ते शिव्या आहेत किंवा त्याच्याबद्दल असलेला राग व्यक्त केला गेला आहे. सो माझं असं म्हणणं होतं, तिला समजावून सांगितलं की म्हणजे तू जे काम करतेस ते इतकं परफेक्ट झालेलं आहे की तुझा राग येतो आहे, म्हणजे तुझ्या कामाची पावती तुला मिळालेली आहे. सो इथून पुढे हे होत राहणार. सो हे लक्षात ठेव, डोक्यात ठेव. सो ते पर्सनली ह्या गोष्टी घ्यायच्या नाहीत कधीही. आणि अगेन शेवटी काय लोक बोलतात किंवा आता सोपं झालं आहे खूप ट्रोलिंग करणं आणि हे करणं. सो त्या ह्याच्यात पडायचंच नाही. आपण आणि आपलं काम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो असं त्यावेळेस मी तिला तेच समजून सांगितलं आणि तेव्हाच तिने ते डोक्यात घेतलं आणि मग सुरू झालं. पण येस, डेफिनेटली थोडासा फरक पडतो, कारण ती वेळ खूप विचित्र असते किंवा सिच्युएशन खूप विचित्र असते आणि ह्याच्यात सांभाळणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं.
सो तिथे पालकांनीच ते काम करणं गरजेचं असतं. म्हणजे ही असं नाही, कोणीही त्याच्यामध्ये. सो ते पालकांनी सुद्धा तेवढं सांभाळून घेणं त्यांना गरजेचं असतं, समजावून सांगणं गरजेचं असतं. सिच्युएशन एक्झॅक्टली काय आहे ते पण त्याची जाणीव करून देणं गरजेचं असतं. सो ते थोडंसं झालं होतं. पण अगेन मी असंही म्हणेन की त्याचा फार इम्पॅक्ट झाला होता आणि खूप तिला त्रास झाला वगैरे अशातलाही भाग नव्हता. पण अशा प्रकारच्या गोष्टी किंवा अशा प्रकारच्या कमेंट्स येऊ शकतात हे फक्त तिला आम्ही काय म्हणू अवेअर केलं होतं. आणि त्या लोकांनी मला हे एवढंच सांगितलं होतं की लेट युअर वर्क स्पीक, तुझं काम बोलू दे, काही गरज नाही, ट्रोल होणार, आपण उत्तर द्यायला जाऊ नकोस, तुझ्या कामात थ्रू आन्सर कर. व्हेरी ट्रू. आणि जसं तू म्हणालीस की नेपोटिझम, पण मला असं वाटतं की नेपोटिझम फार तर आपण तिथपर्यंत नेऊ शकतो, एक समुद्रापर्यंत, पण पोहायचं तर आपल्यालाच. ऑडिशन क्रॅक मलाच करायची, म्हणजे बाबा मला फार तर आई बाबा काय करू शकतील, कास्टिंग डायरेक्टर पर्यंत किंवा प्रोड्युसर्स पर्यंत नेतील, पण पुढे मी काम वाईट केलं तर मला मिळणारच नाहीये काम. पण दॅट इज ओके. ते त्यांना असं वाटतं की सोपं आहे, आणि विच इज हाफ ट्रू आहे ते, पण पुढची प्रोसेस तर आम्हालाच क्रॅक करायची असते. सो किती छान बोलते, म्हणजे किती मोठी झाली असं फिलिंग येतो तिचे इंटरव्ह्यूज बघताना आता. है ना, खूपच. मला विश्वास नाही होत सर, कारण मी मगाशी जसं म्हणालो तसं ती घरी फार वेगळी असते, ती सेटवरती फार वेगळी असते, आणि ती अशी फार वेगळी असते. तिला ते बरोबर सगळं जमतं बॅलन्स करणं. येस. पण आता मस्त तू म्हणालीस की तू स्वतःचं ठरवलं होतंस की काल काय घालणार आहे मी. बाबाचं स्टायलिंग कितींदा केलंयस तू असं प्रत्येक इव्हेंटला? मीच करते. म्हणजे घरात मी आणि आईच बाबाचं स्टायलिंग करतो, बिकॉज त्याचं असं म्हणणं असतं तो खूप नॉर्मल जात असतो सगळीकडेच, म्हणजे कुठलाही इव्हेंट असतो हां हे ते, आणि आमचं असतं नाही 1 मिनिट थांब जरा. म्हणजे फॉर दॅट मॅटर अशी जमवाजमवीचा प्रीमियर होता, आणि छान एक थीम ठरवलेली होती त्या प्रीमियरसाठी. हा हो आहे ना माझ्याकडे असं म्हणून त्यांनी असे रॅन्डम 3-4 शर्ट्स काढले, आणि आमचं असं झालं 1 मिनिट तुझा प्रीमियर आहे, आपण कॅज्युअल हॉटेलमध्ये जेवायला जात नाही आहोत. सो मग आम्ही दोघी लोखंडवालाला गेलो, आम्ही त्याच्यासाठी फुल त्याला फोटो, आणि एक तर त्याला काही पटत नाही, म्हणजे त्याला खरंच काही पटत नाही, किंवा त्याला तर सांगितलं नाही छान दिसतंय, तो 15 मिनिटं आरशासमोर उभा राहणार आणि खरंच चांगलं वाटतंय का, खरंच चांगलं वाटतंय का, आणि आमचं असं हो, म्हणजे कधी कधी ब्रुनोही त्याच्याकडे बघतो की अरे हो बाबा जा आता, तो बोलू शकत असतो की बाबा हो प्लीज छान वाटतंय, पण हो आम्ही त्याला स्टाईल करतो कारण गरजेचं आहे ते. म्हणजे नॉट दॅट त्याची स्टाईल वाईट आहे, तो तू स्वतः ड्रेसअप चांगलं करतोस, बट इनके जमाने में वो हीरो थे. जेव्हा सरांच्या मालिका येत होत्या तेव्हा मला असं वाटतं की तेव्हाचा चॉकलेट बॉय म्हटल्यावर लोकेश सर तुमच्याकडे बघितलं आताही तुम्ही छान दिसताय स्वतःला, काय इथून टिप्स येतात का जिमच्या वगैरे असं काय सुरू आहे? नाही. हा, पण तिला मी तिच्याकडे आत्ता मी जरा खूप हे झालो तिचं सगळं डेडिकेशन आणि जिम आणि हे सगळं बघून. पण येस, आता आम्ही एकत्र सुरू केलंय, आम्ही एकत्र जातो, वर्कआउट करतो, मी खाली पळते, तो खाली वॉक घेतो, फिक्स आज एवढे किलोमीटर्स कम्प्लीट करूया असं आम्ही ठरवतो. क्या बात आहे. ही आता सुरुवातीला म्हणाली होती की माझ्याबद्दल कंप्लेंट करू नको, आणि आता ती बाबाच्या कंप्लेंट्स करते इकडे की घरामध्ये साधारण काय वातावरण असेल. मी तुमच्या बाजूने येते हळूहळू आता. पण असं म्हणतात ना की प्रत्येक म्हणजे मुलाच्या आयुष्यात आईनंतर कोण धाकात ठेवणारी असेल तर ती मुलगी असते, आणि तिचं ऐकावंसंही वाटतं. पण जेव्हा शुभवीचा जन्म झाला तेव्हा मला असं वाटतं प्रत्येक बापासाठी मुलगी होणंही याहून सुखाची गोष्ट काही नाही. ती फिलिंग मला काय एक्सप्रेस कराल? अरे फारच कमाल होतं. म्हणजे ते एकतर मुळात आम्हाला दोघांनाही मुलगीच हवी होती पहिली गोष्ट, त्याच्यामुळे, आणि मुलगी झाली तो आम्ही दोघेही खूप खुश होतो. एक मधला वेळ असा होता की जिथे आम्हाला जरा थोडंसं मनावर दगड ठेवावं लागला, बिकॉज आमचं जे काम सगळं चालू होतं आणि दोघंही वर्किंग असल्यामुळे आणि ती लहान असल्यामुळे, सो तिला तेवढा वेळ देता येत नव्हता. सो ती काही वर्ष सुरुवातीची आजीकडे होती पुण्यात राहायला एकटी. पण अगेन म्हणजे मी तिला नेहमी त्याचं क्रेडिट देतो, आणि याचं कारण ती राहिली, ती तयार झाली, ती आमच्यापासून लांब राहिली, तिने तिचं शिक्षण घेतलं, जे काही संस्कार असतील, जे काही वाचन होतं, सगळ्या गोष्टी जे काही असेल. सो तिने कधीच तिथेही त्रास दिला नाही ना, आम्हाला त्रास दिला या सगळ्या गोष्टीवरनं. सो आम्ही जे काम करू शकलो ह्याचं 100% क्रेडिट मी तिला देतो, की तिच्यामुळे आम्ही करू शकलो, ती तयार झाली राहायला. आणि अगेन म्हणजे तू म्हणालीस तसं की मुलगी हा जीव की प्राण असते, म्हणजे कुठल्याही बापाची फार तो एक वीक पॉईंट आहे ॲक्च्युली. सो तसंच माझ्या बाबतीत पण आहे. सो ज्या दिवशी तिने सांगितलं आम्हाला की मला आता मुंबईत यायचं आहे तुमच्याबरोबर राहायला, सो त्या दिवशी आम्ही ठरवलं की नाव आता बस, आता ती म्हणते स्वतःहून, तेव्हा आपली जबाबदारी आहे की तिचा जो डिसिजन असेल त्याला रिस्पेक्ट करणं. सो आम्ही मग तिला मुंबईत शिफ्ट केलं,
आणि मग तिथून नंतर मग काय जी काय आधीची 4-5 वर्ष होती ती सगळी भरून निघाली. ती सुरू आहे. येस, पण शुभवी तुला काय वाटलं त्या मुंबईला आपण यायला पाहिजे? खूप मिस करत होते साईबाबा? मिसपेक्षा आईबाबांबरोबर राहायचं होतं. म्हणजे तिकडे मी खूप आनंदात होते, कारण मी आजी आजोबा सगळे असे मेनली आजी आजोबांच्या आजूबाजूला होते मी. पण एक ते असतं ना की आईबाबांबरोबर राहायचं आहे. सो माझं असं झालं, आता मी राहिले खूप वर्ष आजी आजोबांकडे, आता मला आईबाबांबरोबर पण राहायचं आहे. सो मग मी आले. मग मी सांगितलं एक दिवस फोन करून की आता बस, आता मला खरंच यायचं आहे तिकडे. आणि त्यांनीही खूप इन्स्टंटली डिसिजन घेतला किंवा त्या गोष्टीवर रिस्पेक्ट केलं की हां ओके फाईन, तुला आता वाटतंय तू ये. सो त्यांनी असं कुठलं की 1 वर्ष थांब, अजून 2 वर्ष थांब असं केलं नाही, टाळलं नाही. ते टाळणार नाहीच ऑफकोर्स, पण कामाच्या ह्यानी शेड्यूल बघून त्यांनी लगेच की ये, ओके फाईन चालेल. सिरियलच्या सेटवर जाणं झालंय शुभवीचं लहान असताना? यायची ना ती. हां, म्हणजे जेव्हा ती सुट्टीत इथे मुंबईत यायची ना, तेव्हा मग ती सेटवरती यायची. आणि ती मला तर आठवते जुळूंच्या सेटवरती ती हमखास असायची. बापरे, मग तर एवढी जण आणि लाड खूप झाले. खूपच. सेटवरची मेमरी तुझ्याकडे शुभवी काही लहानपणीची? म्हणजे जुळून येते रेशीमगाठीच्या सेटवर आंबे ही मेमरी आहे, कारण मी मे महिन्यात सुट्टी असते आणि ह्यांच्या सेटवर विघ्नेश काका होता. सो ते त्यांच्या वाडीतले आंबे असतात. सो मला एकदा आठवत आहे, मी अशी रूममध्ये गेले ना, तर वास होता रूममध्ये आणि तो असा आंब्यांचाच वास होता. तर असंच मी आंबे आहेत का, तर असे ना ड्रॉवर निघाले आणि डझन आंबे ड्रॉवर मध्ये लपवलेले होते. आणि असं झालं, वाव, मला इकडे रोज यायचंय, मी रोज येणार आहे या सेटवर. आणि त्यानंतर मी आय थिंक 15 दिवस एक सलग गेला सेटवर काढलास. आणि मला ना सेटचं जेवण खूप आवडायचं लहानपणी. म्हणजे आम्ही डबा घेऊन जायचो, ही तिथलं जेवायची. मी तिकडचं जेवायचं, मला खूप आवडायचं सेटचं. मग पोळ्या वगैरे नाही ऑफकोर्स, बट ती रस्सा आमटी मला खूप आवडायचं. आणि असं असं तर मला सेटचं जेवण, तुम्ही जेव्हा घरचं मी ते जेवणार. किती बेसिक होते ना लहानपणापासून. बघ ना, म्हणजे बेअर मिनिमम. आणि तेव्हा तर म्हणजे ललित होता, आपली प्राजक्ता, ललित दादा माझा क्रश होता तेव्हा. ओ माय गॉड, क्रश होता. म्हणजे मला खूप आवडायचा तो. आणि मी लाजायचे वगैरे, म्हणजे मी बोलायचेच नाही त्याच्याशी, तो असं स्वतःहून नाही, अशी मी लाजायचे आणि ते कळायचं. पण मला तो खूप आवडायचा लहानपणी. आणि आता मी ओळखायला लागली ना त्याला पर्सनली. सो आता ती क्रश फेज नाहीये, पण आय रिअली लाईक हिम ॲज अन ऍक्टर. ही इज अ व्हेरी फॅब्युलस ऍक्टर. येस. आणि सुकन्याताई होत्या म्हणजे ते तर सगळेच होते ना, डॉक्टर होते, सुकन्या होती. सो एक, आणि तिथे मुळात त्या सेटवरती वातावरण असं असायचं ना की खूपच छान. सो ती यायची हमखास यायची ती. येस. आणि जुलिया सोबत तुझी मैत्री असेल ना? म्हणजे हो, सेटवर एकदा आय थिंक जुलिया पण आली. सो त्यांनी प्लॅन केलं होतं की सुकन्या मावशीनी सांगितलं होतं मी जुलियाला आणते आणि बाबा आता मग मी शुभवीला घेऊन येतो. सो आम्ही तेव्हा, आणि आय थिंक सो दुर्गा पण होती राईट. सो गिरीश ओकांची मुलगी ती पण होती. सो आम्ही तिघींनी खूप मजा केली, बिकॉज तिघीही मुली आणि ते असे गर्ली टॉपिक्स, मजा आली होती खूप. पण आहे ना, आता तुमची मी स्टोरीज बघत असते, तुम्ही तुझे जे जोक्स तू बाबांना ऐकवत असतेस, म्हणजे ठीक आहे, रिडल्स जे काय आपण बघतो, पण हे तुमचं जे रिलेशनशिप आहे ना, ते तुम्ही कसं डिफाईन कराल? कारण का इतकं प्युअर आहे आणि मी नेहमी बघत असते टचवूड, तर ते कसं डिफाईन कराल पहिलं तर? आणि जर एक दिवसासाठी ना रोल स्वॅप केले दोघांचे, तर काय पहिले ट्राय कराल? म्हणजे शुभवीचा रोल स्वॅप आपण म्हणतो ना, तसं केलं तर काय पहिले ट्राय कराल? रोल स्वॅप करायचं आपण जर म्हटलो तर मी स्वच्छता त्याच्याकडनं ते 1 दिवसाचं घेईन, कारण तो खूप साफसफाई करतो आणि मला नाही आहे सवय ती. मला आणि आईला बिलकुल नाही आहे सवय. आणि त्याला अत्यंत, म्हणजे त्याला हे आता पुस्तक असं आहे ना, तर त्याला ते असंच लागणार स्ट्रेट. सो मग माझं असं होतं की हां ठीक आहे, म्हणजे घरी पार्टी असेल ना तर तो कपाटही साफ करतो. आणि आमचं असं लोक कपाट नाही बघणार आहेत येऊन. माझी बुराई, माझे वाईट पॉइंट सांगण्याचा इंटरव्ह्यू नाही तर, म्हणजे बट ते चांगली आल्यापासून सुरूच झाली आहे. पण मग मी ती बोलली तू ठरवलं माझी बुराई करत तर मी करणार. सो अशा प्रमाणे शस्त्र हातात आहे, हो घरी जायचंय मला तुझ्याच बरोबर, आता लक्षात आलं मला. पण हो, मी ते घेईन त्याचं 1 दिवस, मी ते ट्राय करून बघीन की व्हॉट इज इट लाईक टू बी. म्हणजे हां येस, सेम सर. तुम्हाला प्रश्न? मी एनर्जी घेईन तिची, कारण जी आहे ती कमाल एनर्जी आहे. म्हणजे आणि ती कधीच मला असं ती अशी बलूल बसली आहे किंवा कंटाळा आला आहे असं ती कधीच नसते.
मी किती तास काम करा. बरं सकाळी ती 5:30ला उठते, 5:30ला सकाळी एक्सरसाइज करते, मग तिकडनं कॉलेज, मग शूट, आणि परत रात्री घरी आल्यानंतर 10 वाजता जी एनर्जी असते ना, माझं असं होतं की हे कुठनं आणते एवढी एनर्जी. सो मला आवडेल ती एनर्जी घ्यायला तिच्याकडनं तशी. येस. आणि आपल्याला कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी ना काहीतरी एक पॉईंट असतो की फिल्मच बघतो एकत्र किंवा आपण फिरायला जातोय. तर तुमच्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काय तुम्ही म्हणजे बॉन्डिंग टाइम म्हणून काय करता? क्रिकेट बघता? क्रिकेट. हो, वाव. येस. आम्ही दोघेही प्रचंड वेळ आहोत क्रिकेटच्या, त्याच्यामुळे कुठलीही मॅच असू देत, कुठल्याही टीमची असू देत, आम्ही बघतो, आम्ही एन्जॉय करतो, आम्ही बोलतो. आणि इंडियन म्हणजे आपली मॅच असेल तर डेफिनेटली म्हणजे आम्ही रणजी ट्रॉफी बघत बसतो. सगळं कुठली इतके आम्हाला क्रिकेट आवडतं आणि आमचं डिस्कशन असतं त्याच्यावर. तो थोडासा एक आपल्याला रिलॅक्स होण्यासाठी तो एक आवश्यक असतो पॉईंट. सो तिलाही थोडंसं त्यातनं एक रिलॅक्सेशन होतं, मलाही होतं. सो आमचं तो कॉमन एक हे आहे क्रिकेट. आणि दोघांना काय कोणती गोष्ट एक्सप्लोअर करायला आवडेल? कारण का म्हणजे माझ्या घरी डिस्कशन होतं की माझे बाबा बोलतात की बंजी जम्पिंग ट्राय करायचं एकदा, आपण जाऊया. असं तुम्ही ठरवलंय तुमचं काही बकेट लिस्ट आहे? स्काय डायव्हिंग काइंड ऑफ होतं ते आधी. होतं. हां, मला होता. आईने मला खूप डिमोटिवेट केलं त्याच्यासाठी. म्हणजे आई असं म्हणते तू लग्न कर आणि तिकडे जाऊन काही कर, माझ्याकडे असताना करायचं नाही. आईचं ते म्हणणं असतं की म्हणजे तू सासरी जाणी कर काही, आत्ता इकडे जोपर्यंत आहेस आमच्या बरोबर तोपर्यंत हे काही करायचं. ऍडव्हेंचर जे असल्या गोष्टी म्हणजे आम्हाला परमिशन द्यायची, तुला वेळ येते असं काही करू नकोस तू बाबा, तुझं बघतो ते. पण हे किती मोठं स्टेटमेंट आहे, लग्न झाल्यावर तू काय करायचं ते कर. पण खरं हे म्हणते ना ती आमच्याकडे रोज त्याच्यावर, कारण मला खूप स्काय डायव्हिंग म्हणजे मला ते ना फॅसिनेट करतं. पण नाही, तू तिकडे जा, सासरी जा आणि कर काही, मग तू कधीही जा. माझं काय होतं, मी देतो परमिशन तिला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी. पण माझं काय होतं की एकतर तिलाही सांभाळायला लागतं आणि हिलाही सांभाळायला लागतं. तिला हो बरोबर आहे तुझं म्हणणं, आणि हिला असं की थांब ना, आता ती वेळ नाहीये, करेक्ट वेळ आली की आपण या गोष्टी करूया. ना मधल्यामध्ये अडकतो बिचारा. विचार करते जर आता चैत्रीला ताई या इंटरव्ह्यू मध्ये असती तर सर किती एकटे पडले असते. बापरे. हा, काइंड ऑफ. म्हणजे एक दोघींना पण सांभाळायचं आहे ना, म्हणजे डिबेट मध्ये बसला असता, मध्येच बसवलं, ओके थांबा प्लीज असं झालं असतं. म्हणजे कोणाला गप्पा करू, हिला का हिला, असं त्याला तो बोलूच शकला नसता. मग पण तुझं सेफ कॉर्नर म्हणजे घरी काय सिक्रेट सांगायचं तर कोण, आई बाबापैकी कोणाला पहिले सांगतेस? दोघांनाही. अरे माहिती कुठली गोष्ट कोणाला सांगायची बरोबर कळतं. त्यामुळे असं कुठला टॉपिक पहिले आईकडे असतो आणि कुठला बाबाकडे, की माहिती आहे की बाबा जज नाही करणार किंवा बाबा लगेच परमिशन देईल? काही फ्रेंड्सचं गॉसिप असेल किंवा फ्रेंड्स विषयी बोलायचं असेल तर ते सगळं मी आईकडे सांगते. परमिशन हवे असतील तर मी बाबाकडे जाते, मग की प्लीज सांग ना तिला. बाबाच्या बँकेत येतेस तू? ओ माय गॉड, पर्सनलच झालं हे काय. पण म्हणजे हो, काइंड ऑफ करेक्ट. पण इतक्या लवकर वयापासून ती स्वतःचं अर्न करायला लागली आहे ना, ती खूप भारी फिलिंग. खूप खूप छान आहे ते, आणि चांगलेच आहे ते. काय म्हणू आपण, फिलिंग खूप छान आहे. आणि तिला तिचं कळायला लागलंय मुळात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की काय व्हॉटेवर काय XYZ पैसे कमवण्यासाठी किती तास काम करावं लागतंय आणि काय त्याची मेहनत घ्यावी लागते, ते आपल्याला कधी मिळत आहेत. सो आता तिचं ती मॅनेज करायला लागली त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे बरेचदा आता असं होतं की गाडी घेऊन गेली तर ती डिझेल असेल, गोष्टी असतील, तिचं ती भरते, तिचं ते गोष्टी करते. सो आता तिला ते कळायला लागले, मॅनेजमेंटसुद्धा त्यातली की काय असतं, कमवणंसुद्धा मी त्याची मजासुद्धा आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं, किती मेहनत करावी लागते, हेही तिला कळलं आहे आता. सो मला असं वाटतं की खूप छान आहे की एवढ्या लहान वयात ह्या गोष्टी कळणं, आणि ज्या आम्ही पण केल्या, म्हणजे मी पण केल्या, इव्हन चैत्राली पण मला असं वाटतं सेम एज होतं तिचं पण जेव्हा ती कमवायला लागली, मी सुद्धा. सो तिला आम्ही कधी या गोष्टी सांगितलं नाहीत स्वतःहून, पण तिला ती आवड होती, तिने त्या गोष्टी केल्या आणि तिचं ते आत्ता करते मॅनेज. ते खूप आनंद होतो बघताना, चांगलं आहे ते. पण शुभवी, आत्ता तसं बघायला गेलं तर तू न्यू कमर आहेस, या पूर्ण आपण नवीन आहोत, थोडंसं प्रेशर येऊ शकतं. पण ॲज अ न्यू कमर ना, तुला काय काय शिकायची एक, म्हणजे सेटवर गेल्यावर मी हे पण करणार, मला हे बघायचं आहे, किंवा हे डिरेक्शन कसं होतं आहे, तुझं एक काय बोलतात ना, एक बेबीसारखं आपण असतो की आपण हे शिकतोय ते शिकतोय, तुझं सेटवरचं ते काय असतं एक बॅक ऑफ द माइंड? ॲक्च्युली ह्या सेटवर मी फारसं असं एक्सपिरियन्स नाही केलं आहे, कारण मी बाबाला फिल्मसाठी असिस्ट केलं होतं. सो तेव्हा मी कॉस्ट्युम्स काय असतात, कारण आई कॉस्ट्युम करत होती, सो मी कॉस्ट्युम डिपार्टमेंटही बघितलं. मी TCR लिहायचा प्रयत्न केला होता, मी बाबाला मदत केली होती सांगण्यात की हे असं होतं, ते तसं आहे, सो काय ओके, किंवा ॲक्टर्सला बोलवणं, शेड्यूल बघणं, काय सीन करणं आहे बेसिकली.
सो मी ओव्हरऑल बघितलं होतं. सो ह्या सेटवर ना मी थोडी प्रिपेअर्ड Actor म्हणून तू होते. हा इथे म्हणजे जास्त मला आहेस. बिकॉज त्या सेटवर मी हे बाकी गोष्टी बघितल्या होत्या. इथे मला ॲज अन ॲक्टर डेव्हलप व्हायचं होतं. बाकीच्या स्किल्स ऑफकोर्स मी आता शिकते, प्रॅक्टिकल नॉलेज मला मिळते, बट माझा मेन एम होता की ॲक्टिंग मला माझं स्ट्रॉंग करायचं आहे. कॅमेरा कसा फेस करायचा आहे कॉन्फिडेंटली, हे माझं मेन एम होतं. वाव. पण पुढे जाऊन जर अशी एक संधी आली की ज्यात तुम्हाला एकत्र काम करायचं आहे, तुमचं से काय असेल त्याच्यावर? काहीच नाही, चालेल ना, आवडेल उलट. हां, कारण हे बघ, हे आज न उद्या कधी ना कधी काहीतरी तर होईल, होणारच आहे. सो आणि मुळात आम्ही ना असं काही ठरवलं नाही आहे की करायचंच आहे आणि करायचंच नाही असंही ठरवलं नाही आहे. त्याच्यामुळे उद्या कदाचित असं होऊ शकतं की अशी एखादी संधी येऊ शकते, असं एखादं प्रोजेक्ट येऊ शकतं. सो डेफिनेटली का नाही, उलट मला असं वाटतं आणखीन मजा येईल. माहीत नाही, म्हणजे खरंच आत्ता माहीत नाही की ते कसं असेल. मे बी मला त्याचा पर्स्पेक्टिव्ह कळेल. ॲज अन ॲक्टर तुझा काय म्हणजे बाबा पर्स्पेक्टिव्ह वेगळा, ॲज अन ॲक्टर पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. आणि असं सांगणं वेगळं पडतं आणि तुम्ही ॲक्च्युली एकत्र काम करणं फरक पडतो ना. येस, डेफिनेटली. आणि तुझ्या काही बकेट लिस्टमध्ये आहे म्हणजे आपण मूवीज बघताना आपण म्हणतो की मस्त रोल आहे यार हा म्हणजे असं काहीतरी ट्राय करायला आवडेल? नाही, अजूनपर्यंत अजून असं नाही. मला सगळं एक्सप्लोअर करायचंय, म्हणजे सगळे माध्यम मला ट्राय करायचे आहेत. नाटक, वेब सिरीज, फिल्म, सिरियल, सगळं. मग आवडेल ते मी सगळं करून बघणार आहे. मला मग ऍक्टिंग करायची हे नक्की आहे ना, सो मग मला ते सगळे फील्ड्स एक्सप्लोअर करायचे. करेक्ट. कुठल्या एकाच म्हणजे मला फिल्मच करायची आहे किंवा मला सिरियल्सच करायचे आहेत असं नाही. ते चारही नाटक, फिल्म, वेब सिरीज हे सगळं मला छान ट्राय करून बघायचं आहे. पण ह्या जनरेशनचा प्लस पॉईंट म्हणायला हवा की स्वतःला कसं कॅरी करायचं ना ह्यांना उत्तम माहिती आहे. म्हणजे ही गोष्ट मला असं वाटत नाही की शुभवीला सांगावी लागली असेल, ते अपसूक आले. पण ती ह्या जनरेशनकडे तुला खरं सांगू मनापासून की ना ते आलेलं आहे, त्यांना माहिती आहे, त्यांना करेक्ट कळतं आत्ता. कारण काय म्हणू आपण त्याला की तेवढी हुशार आहे जनरेशन ती, आणि त्यांना बरोबर कळलेलं आहे की काय आहे ते. सो तिच्याकडे पण सेम आहे, ते तिला कधीच काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत, त्यांना ते कळतं. ती हुशारी तेवढी आहे त्या जनरेशनकडे. हे कुठून आले? आईकडनं आले का? स्टायलिंग? हो, सगळं स्टायलिंग. येस. पण ऍक्च्युली मी ना पिंटरेस्ट पण खूप बघत असतो. सो आम्ही दोघी एकमेकींना पिंटरेस्टचे गोष्टी पण पाठवत असतो की हे ती पाठवते मला की हे ट्राय करून बघूया आपण दिवाळीत, आणि मग आम्ही अकॉर्डिंगली ट्राय करून बघतो. सो तीही सांगते पिंटरेस्टही आहे, आणि आजकाल सोशल मीडियावर तुला 1000 गोष्टी, वेगवेगळ्या स्टाईल्स आणि सगळं मिळतं, आणि स्वतःचं डोकंही वापरते कधी कधी. खरं. पण हे मला खूप आवडतं की आपण ज्या गोष्टी मैत्रिणीसोबत डिस्कस करतो ते आईसोबत डिस्कस करते किंवा बाबासोबत. सो दे आर युअर बेस्ट फ्रेंड्स, है ना. सो मला सांग, आत्तापर्यंत आई बाबांनी साकारलेल्या, आता लोकेश सर इथे आहेत म्हणून त्यांची पहिली सांग की त्यांचा आत्तापर्यंतचा तुझा फेवरेट वाटलेला रोल कोणता, आणि तुला खूप प्रचंड आवडतो तो रोल? 2 रोल्स आहेत. जुळून येते रेशीम गाठी मधला अमित दादा, आणि त्या दिवशी मला त्यांनी लज्जाचे एपिसोड्स दाखवले. सो लज्जा सिरियल मध्ये तो प्रॉपर नेगेटिव्ह विलन होता, आणि ते बघून असं ओ माय गॉड व्हॉट अशी होते मी. सो आय थिंक सो मी लज्जा मधला रोल, तुझं नाव काय होतं? मी मंगेश, आणि अमित दादा, ते 2 मला खूप आवडतात. असं लज्जाच्या वेळेला खूप लहान असेल, मला कळायचंच नाही. म्हणजे आय थिंक सो मला क्लिअरली जे आठवते ती मी त्याची पहिली बघितलेली सिरियल वॉज जुळूनच. मी प्रॉपर आजी बरोबर बसून जेवता जेवता बघायचे आणि मग झोपायचे, असं माझं रुटीन असायचं ते. सो मला ते आठवते, ती जुळून बघितली होती. पण आता मी मध्ये त्यांनी मला लज्जाचे एपिसोड दाखवला, लाईक लज्जा इज नाईस असं आहे ते. सो आणि आईची? आईचं ये रिश्ता है प्यार के मधलं तिचं कॅरेक्टर मला खूप आवडायचं. तो इनोसेन्स आणि असं ते कॉम्बिनेशन होतं एक ते. आणि फिल्म मधलं जर म्हणायचं तर जमवा जमवी, अशी जमवा जमवी मधलं तिचं कॅरेक्टर मला खूप आवडलं होतं. बरं, एकमेकांच्या स्वभावामधली ना एक गोष्ट बदलायची झाली तर काय बदलाल? लिस्ट देऊ शकतात, बराच टाइम आपल्याकडे. सर इथे बॅक करायचा, इथे तुम्हाला पॉइंट म्हणजे एक चान्स आहे मस्त. आय थिंक सो थोडं चिडचिड कमी कर, थोडं असं काहीतरी वागते. बरं ठीक आहे, ते होतं असं कधीतरी, तुटलंच ते. त्याला पण पटलं नाही पटलं, पण ठीक आहे, थोडीशी चिडचिड कमी करशील असं माझं म्हणणं आहे. आणि साफसफाई कमी ठीक आहे, म्हणजे अरे इट्स ओके. असं कधीतरी घरात राहतो, सो कधीतरी पसारा होणारच ना माणसाकडनं. सो आय थिंक सो साफसफाई आणि चिडचिडपणा, बस, बाकी काहीच नाही. बाकी तो एकदम गोड आहे. बाकी काही नाही, एवढंच. येस सर. माझी चिडचिड कमी होईल असं तुम्ही वागा.
तेवढी गोष्ट बदला, एवढंच माझं म्हणणं आहे. कळलं शुभवी, बाप बाप होता. स्मार्ट, सेफ आणि स्मार्ट खेळला असतो आता. बरोबर ना. बरं ठीक आहे, चला. बरं सर, तुम्हाला आत्तापर्यंत म्हणजे हिनी कॉलेजमध्येही किंवा अनेक कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं असेल, तुम्हाला बाळाचे पाय पाळण्यात कधी दिसले होते? म्हणजे ही हे करू शकते, हे कधी फर्स्ट टाइम जाणवलं होतं? ती लहान असताना पुण्यामध्ये ना तिचे बालनाट्याला एका ग्रुपमध्ये जायची ती, आणि त्यांचं एक नाटकाची कॉम्पिटिशन होती. सो आम्हाला असं होतं की संध्याकाळी शाळा संपल्यानंतर आजी घेऊन जाते तिथे, तिला एक तासभर ते ग्राउंड असतं, हे असतं. ते म्हणलं ठीक आहे. त्या दिवशी होतं म्हणून मी गेलो. तर मला अजूनही आठवतं, मी खूप मागे बसलो होतो, कारण एक तर तेव्हा ना आम्ही जायचो नाही मुद्दाम ह्याच्या लोकांच्यात किंवा अशा ठिकाणी, कारण काय होतं ना, फरक पडतो. मग ते लोक बोलणारे बोलतात की अरे हां वगैरे वगैरे, असं नव्हतं. सो मी खूप मागे थांबलो होतो, आणि त्या दिवशी मी तिथं स्टेजवरती आवाज ऐकला खणखणीत, म्हणजे असं झालं की अरे बाप रे. आणि जो कॉन्फिडन्स होता ना, तो म्हटलं हां काहीतरी आहे, म्हणजे उगाचच आपलं एक पाठवले म्हणून करते अशातला भाग नाही आहे. तेव्हा असं झालं की ओके, हे आहे काहीतरी, उतरलं आहे थोडंफार तिच्यामध्ये. आणि मी जी पहिली फिल्म केली एक सांगायचं आहे, तर त्याच्यामध्ये ती लहान होती, मला असं कितवीत होतीस तू? 6वीत होती ती. आणि त्यात एक कॅरेक्टर होतं केकेच्याच मुलीचं त्याच्यामध्ये काम. सो तिला मी असंच म्हणालो की करशील का? तर ती म्हणाली की हो करीन की, असं उत्तर दिलं. म्हटलं मग ऑडिशन द्यायला लागेल. तर तेव्हा ऑडिशन म्हणजे काय माहीत नव्हतं तिला, म्हणजे काय करायचं. म्हटलं मी तुला देतो वाचायला, तू मला पाठ कर आणि करून दाखव. तर म्हणते ठीक आहे. सो तिने ते पाठ वगैरे केलं. बरं मी काही शूटबीट नाही, आणि तिने मला करून दाखवलं. म्हटलं की ओके कर तू, म्हणून मीला कास्ट केलं. सो मला नवल काय वाटलं सगळ्यामध्ये, त्या एवढ्या आपण काय म्हणू के सरांसारखा माणूस, एवढा मोठा अभिनेता, त्यांच्यासमोर कॉन्फिडेंटली उभं राहणं, बाकी काम पुढचं आहे सगळं, पण एकही वाक्य न विसरता उभं राहणं आणि ते करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा जाणवलं, त्या सिनेमाचं शूट कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तिने डबिंग केलं ना त्या सिनेमाचं, तेव्हा म्हटलं की नाही ही खूप सिन्सिअर आहे आणि हे करू शकेल ती. कारण तुला मी खोटं वाटेल, पण ती साधारण एक अर्ध्या ते 40 मिनिटात बाहेर पडली होती स्टुडिओमधनं डब संपून. सो मला भीती होती की आता मला बहुतेक डबिंगला खूप वेळ लागणार आहे हिच्यावरती, पण ते असं अजिबात झालं नाही तेव्हा. सो असं एखाद दोन गोष्टी अशा जाणवायला लागल्या, आणि तेव्हा असं झालं की येस ही करू शकते किंवा करेल. पण त्यानंतरही त्याच्यानंतर सुद्धा बरेचदा असं झालं की आम्ही कधीच की तुला कर किंवा तुला करायचं आहे का वगैरे असं कधीच नाही. किंवा तिचंही खूप, कारण ते वय असं होतं ना, त्या गोष्टी ते इंटरेस्ट चेंज होत जाणारं वय होतं. सो बरेचदा तिचंही चेंज व्हायचं, मला आज हे करायचं आहे, उद्या ते करायचं आहे. सो आम्ही असं होतं की हां ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल, तुला जे आवडेल ते करत राहा. कारण आम्हाला माहीत होतं की साधारण ना आता दोघंही जण आम्ही त्याच फील्डमध्ये असल्यामुळे तो कल असणार आहे इकडे, पण तो लादलाही नाही तिच्यावरती किंवा तिनेही त्याचं काही हे नाही केलं. पण ते माहीत होतं. पण काही असं होतं ना की अरे कदाचित असं असूही शकतं की नाही आई बाबा ह्याच्यात पण मला वेगळंच क्षेत्र करायचं आहे. आणि बऱ्याचदा आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आहे ना, बरेचदा आहे. सो आम्ही तो कधीच प्रकार नाही केला. त्यामुळे आमचं असं होतं की ठीक आहे तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू कर. पण नंतर हळूहळू असं लक्षात आलं की त्याला करायचं आहे. सो म्हणून मी म्हटलं की जसं आपण मगाशी बोललो की या कोर्सच्या वेळेस पण ठीक आहे तुला वाटते तू सांग काय करायचं आहे, मग तुला करायचं असेल तर काय करायचं आहे. सो हे आहे. सो ऑलवेज नेहमीच तिला पाठिंबा आम्ही देत आलेलो ह्या गोष्टी करण्याचा. पण अशा विविध टप्प्यांवरती जाणवायला लागलं होतं की हा ओके हे करू शकते, हे करू शकते. आणि मला त्या नाटकाचं अवॉर्ड मिळालं होतं बाबा, बेस्ट ऍक्ट्रेस मिळालं होतं मला. सो आमच्या अख्ख्या त्या काय म्हणतात वर्कशॉप ज्यांनी घेतलं होतं त्यांनी एक नाटक प्रेझेंट केलं होतं, आणि त्या अख्ख्या नाटकात फक्त 2च अवॉर्ड्स मिळाले होती, मला आणि माझ्याबरोबर जो एक मुलगा होता त्याला. सो तेव्हा मग त्यांना कदाचित असं, आणि आय थिंक सो नाही तू नव्हतं दिलंस, तुम्ही कोणाला तरी दिलं होतं. सो मला असं वाटलं होतं की मला मिळेल का, पण मला माहिती नव्हतं मला मिळणार आहे. पण मला मिळालं होतं ओ असं झालं होतं मला की वाव ओके. करेक्ट. पण जसं सर तुम्ही म्हणालात की पब्लिकमध्ये जाताना माहीत असतं की आपण मालिकांमधून आपण घराघरात पोचतोय, पण सेम शुभवी कॉलेजमध्ये आता असं होतं ना की अरे ही ॲक्टर्सची मुलगी आहे. कधी कधी फ्रेंड्सना माहीत नसतं, पण माहीत झाल्यावर ते बिहेवियरमधील चेंजेस जाणवतात आपल्याला. असं तुझ्याबद्दल झालं आहे कधी कॉलेजमध्ये? नाही, आत्ताच्या माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत ना त्या माझ्या फ्रेंड्स आहेत, म्हणजे ऑफकोर्स शुभवीच्या फ्रेंड्स आहेत. त्यांना ऑफकोर्स आई बाबांविषयी खूप रिस्पेक्ट आहे आणि खूप आदर आहे, बट त्या आत्ता माझ्या फ्रेंड्स आहेत. बट अशा काही फ्रेंड्स होऊन गेल्या ज्या फॉर अ रिझन माझ्याशी फ्रेंड्स झाल्या होत्या, आणि ऑफकोर्स ते जास्त टिकतही नाही. मग आफ्टर सम पॉईंट ते तुटणारच आहे, आणि ते तुटलंय. आय एम ग्लॅड ते तुटलं, कारण ते आई बाबा घरी येता येईल, ह्यांच्याबरोबर भेटता येईल, ह्यांच्याबरोबर फोटो काढता येईल.
सो ते फ्रेंड्स एका रिझनसाठी झाले होते माझ्याबरोबर. सो असं मी गो थ्रू केलं, बट लकीली आता टचवूड शुभवीच्या फ्रेंड्स झालेले आहेत. नॅचरल. मला असं वाटतं की हे होणार, बिकॉज काय होतं ना की ते अट्रॅक्शन असतं, सगळ्या गोष्टी असतात. सो या सगळ्याकडे तुम्ही कसे बघताय आणि तुम्हाला कळलं पाहिजे फक्त समोरचं काय म्हणलं की मैत्रीची व्याख्या आपण ज्याला म्हणतो ना, किंवा मैत्री कशासाठी आहे, त्याची डेप्थ काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. सो मला असं वाटतं ते कळलं की खूप सोपं होतं. आणि आय थिंक तेव्हा त्यात काही वाईट नाही आहे, म्हणजे त्यांनी सुद्धा मैत्री करणं यात काही त्याच्यात वाईट नाही. मी त्याला नेहमी तेच म्हणतो की त्यात काही वाईट नाही आहे. त्यांना ते हवं होतं, कारण अदरवाईज ॲक्सेस काय असणार दुसरा मला सांग, असं होतं ना बरेचदा. तेव्हा आपण बोलतो की माझे आई बाबा किती ग्रेट आहेत की या लोकांना माझी फ्रेंडशिप करायची वाटते, पॉझिटिव्हली घ्यायचं आपण. मी ना ते पुण्यात, मी सिम्बायसिस मध्ये होते, पुण्यात होते तेव्हा, आणि हा पण सिम्बायसिसचाच आहे, हा कॉलेजचा होता. सो ना ते पुण्यात आले ना की मी सांगायचं नाही मी आज व्हॅननी नाही येणार, तुम्ही घ्यायला या. आणि हे माझं कारण असायचं हे त्यांना बोलवण्याचं, कारण मला एकदा आठवतंय बाबा आल्यावर ना अशी मुलं गोळा झाली होती आणि मला झालं ओ, कारण नंतर सगळे ही तू त्यांची मुलगी असतं आणि मला ते आवडायचं खूप, मला अजूनही आवडतं आणि आय लाईक दॅट. सो म्हणून मी त्यांना या ना घ्यायला, व्हॅनमध्ये ना बसायलाच जागा होत नाही मला, खूप मी अशी कारणं शोधायची आणि फक्त ते आले की बाकी मी व्हॅननीच यायचे रोज, पण ते एक मला आवडायचं. सो त्याच्यासाठी मी त्यांना बोलवायचे स्पेशली की या मला घ्यायला शाळेत. पण वडिलां म्हणजे आई बाबांनीच मुलांबद्दल प्राऊड फील होणं हे एवढं काही म्हणजे हे नाहीये, मुलांनाही प्राऊड वाटू शकतं. ऑफकोर्स ते तुझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्येही झळकत असतं किती प्राऊड फील करतेस. एक्स्ट्रीमली प्राऊड. म्हणजे आय एम प्राऊड टू कॉल देम माय पेरेंट्स असं म्हणता येईल ना, तसं म्हणेन. पण आजच्या इंटरव्ह्यू साठी काही रिडल्स तू आणलेस का, काही जोक्स आमच्यासाठी नवीन? प्लीज नाही. नो. पण ते तर शुभवी टच आहे ना, तो तर हवाच एक काहीतरी आहे. अरे यार, अरे शुभवी एकदाही नाही झाले की तुझ्याकडे जोक नाहीये, कुठून स्टॉप? अच्छा, स्वतः बनवतेस? हो. तू सुरूच झाली विचारणं, तुम्ही फक्त विचारलं, आणलंस तर फक्त विचारलं, विचारायचं नाही असं सांगितलं नाही तुम्ही. चल ओके. जर एक भुबू मॅजिशियन असेल तर त्याला तू काय म्हणशील, किंवा एक भुबू मॅजिक करत असेल त्याला काय म्हणशील? सांगू? लॅब्रेकडरा. इथेच समजून आता इंटरव्ह्यू मी माईक कडून निघतो आता. अगं पण मी ते बुबू आणि असं काहीतरी जॉईन कर, मी जाबू वगैरे जाबूगार वगैरे. लॅब्रेडॉर आब्राकडाब्रा. सो लॅब्रेकडाब्रा. वाव. अजून एक. ओ माय गॉड. बस आता बस. नॉक नॉक आहे. नॉक नॉक. उघडायचंच नाही ना. नॉक नॉक. अरे व्हॉट इज दिस? घाबरला तो वाटतं, त्याला येत नाहीये माहिती आहे ना आता. नॉक नॉक. ठीक आहे चल. ओके बस आता. खूप भाव दिला मी, 3दा केलं नॉक नॉक. चल ना म्हण ना, एवढं काय, बी अ स्पॉट. काय म्हणायचं? नॉक नॉक. Who's there? Who's there? हवा. मीच चूक केले. Who's there? हवार. हवार. I'm good. How are you? नाही शुभवी यार, मी तुझं इतकं कौतुक केलं की जोक्स छान असतात. तू हा छान होता, खूप फनी होता. स्ट्रेट फेसनी बसते मी 2 मिनिटं. 2 minutes of silence. पण कमाल आहे, म्हणजे सुचणं हे खूप. तू वेगळं चॅनल का नाही ओपन करत यासाठी, इन्स्टा पेज? खरंच केलं पाहिजे. नको, मला माफ कर प्लीज ते ओपन केलंस तर. कारण हाच असतो बकरा. येस. पण नाही म्हणजे दरवेळी ना इंटरव्ह्यूजमध्ये मी कधी गाणं गायला सांगते किंवा असं काहीतरी बोलायला लावते वडिलांसाठी, पण हे तुझी जी क्वालिटी आहे हे मला ऑन कॅमेरा आणायचं होतं, कारण का तू याच्यामध्ये बेस्ट आहेस. सो ते तू बाबाला विचारलंस. पण आता आपण एक मस्त गेम खेळूया, हाऊ वेल डू यू नो ईच अदर. ठीक आहे, याच्यामध्ये बघूया तुम्ही एकमेकांना किती ओळखता. ठीक आहे. आवडता पदार्थ कोणता, ऑल टाइम फेवरेट फूड कोणतं एकमेकांचं ते सांगायचं. तू बाबाचं आणि सर तुम्ही शुभवीचं. सांगू मी? स्टार्ट करू. खेकडा आणि वालाचं बिरड. सेम. वाव. आपण एक सेटवर पण बोललो होतो ना. खेकडा आणि वालाचं म्हणजे बिरड. अख्ख्या इंडस्ट्रीला कळले लोकेशनांना खेकडा आणि वालाचं बिरड आवडतं. वाव. येस. पण वालाचं बिरड पण त्याला आईच्या हातचं किंवा आजीच्या हातचं आवडतं, म्हणजे बाबाच्या आईचं. सेम. सर हिचं फेवरेट फूड? फिश कुठलंही, पण स्पेसिफिक फिश आवडतं मला. एक लेवल आवडत चालली आता.
स्पेसिफिक काय करतोस असं Prawns. बाबा हा मग पण फिश फिश कुठले कुठलाही पण fish प्रॉन्स स्पेसिफिकली मला खूप आवडतं बरं बस एवढंच फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन कोणतं आहे फेवरेट सर्वात की इथे जायला आवडतं मला असं वाटतं त्याला ना गाव साईड खूप आवडतं म्हणजे कोकण असो किंवा त्याला समुद्र गोवा आपण म्हणू शकतो पण कोकण साईड म्हणजे असं छान वाडा असेल आणि अशा गोष्टी तुला आवडतात करेक्ट. येस सो 2-1 सांग माझं आवडतं तुझं आवडतं डेस्टिनेशन बाली वगैरे टाइप्स काही मॉलदीव्स ते तो झोन साधारण तो zone बीच आहे. मी बीच पर्सन आहे कम्प्लिटली ओके कोणत्या गोष्टीचा राग येतो पसारा खूप सोपं आहे पसारा असं कळलं तिला कोणत्या गोष्टीचा राग येतो मी चिडल्यावर ए मी चिडल्यावर माझ्यापेक्षा आणखीन वरती चिडलेली असते ती बोलत नाही मग खूप हो तास मग तास काय करावं माझ्याशी. लागतं मनवायला काही नाही लक्षच देत स्वतःहून नाही येतं. पण मेजर चिडली असं झालंय खूप मेजर म्हणजे सिरियस वाला चिडली आहे असं झालंय सिरियस असं नाही पण ती चिडते माझ्यावरची अशी एक तासभर वगैरे ती माझ्याशी बोलत नाही मग असं मग जाता येत असं एक एक्सचेंज ह्या रूम मध्ये त्या रूम मध्ये जाताना असं एक मुद्दामून loop असं वगैरे loop असतं असं आहे मग काहीतरी मध्येच मध्ये गेले की मी असं वगैरे करतो तिला मग ती थोड्या वेळासाठी ती थांबलेली असते की ते सगळं असं पकडून ठेवलेलं असतं आणि मग काहीतरी नंतर एकदम पॅपॅ करून हसायला लागते मग प्लीज पण एखादी गोष्ट असं ना की ही गोष्ट दिल्यावर शुभवी एकदम नॉर्मल होणार ती कोणती गोष्ट आहे काही नाही तिचं कौतुक करायचं काहीही कौतुक करा म्हणजे की या कौतुकासाठी हापापलेली वाटते काही कौतुक म्हणजे तसं नाही प्रेमाचे शब्द. प्रेमाचे किती चार छान शब्द आहे, नाही. ती गोड आहे असं हा कौतुक किंवा असं तिने काही केलेलं असेल आणि चिडली असेल आणि ब्राउनी वगैरे करून ठेवलेली असेल तर की अरे आज जरा छान झाली ना वेगळीच केली असं म्हटलं की ती लगेच अशी होते एकदम खुश होते मग काय की आताही आली आहे पण मला एक प्रश्न नेहमी विचारायचा आहे ही म्हणजे बेकिंग हे एक्सपेरिमेंट असतं आपण एक्सपेरिमेंट करत करत कधी फसतं कधी असं झालंय की नाही बरोबर बनलीये पण कौतुक करावं लागतंय असं झालंय अजूनही होतं कारण तिला काय होतं ना सतत काहीतरी नवीन करायचं असतं आणि बरं ती करतेही चांगलं म्हणजे 90% 95% ती जे करते ते खूप ॲक्युरेट आणि करेक्ट आणि छान असतं 5% जरा इकडे तिकडे गडबड होते म्हणजे आता एखादी गोष्ट असते ना की ज्याच्यासाठी मग जे आवश्यक आहे तेच पाहिजे ना मग तिथे उगाचच डायरेक्टचं सामान काहीतरी घुसवलं की मग त्याचं काहीतरी भलतं तयार होतं ना तसं होतं मग तिथे आता बरेचदा असं अरे वा हे पण छान लागतंय असं करावं लागतं किती वाईट आहेस बाबा वाईट नाही मी सत्य सांगतो येस सो ती चिडल्यावर म्हणजे हा त्याच्या भाषेत कौतुक करायचं माझं कौतुक करायचं ठीक आहे बरं मला लोकेश सरांचा इंडस्ट्रीमधला बेस्ट फ्रेंड सांग कोण आहे इंडस्ट्री मधला किंवा चल ओव्हरऑल सांग मिलिंद काका नाही. मिलिंद काका आणि सुबोध काका आणि मिलिंद काका बाबाचे सगळ्यात जवळचे म्हणजे मला माहितीतले जवळचे फ्रेंड्स आहेत त्याचे येस सर हिची फ्रेंड्स बापरे केवढे तरी आहेत पण आत्ता रिसेंटली किंवा काय म्हणतात की जवळच इज निधी कॉलेज फ्रेंड आहे तिची ती खूप जवळची आहे पण तिला खरं खूप मित्रमैत्रिणी आहेत ऍक्च्युली बट दोन सिद्धांत आहे सिद्धांत आणि निधी खूप आहेत आणि तिला मी ती करत असते सतत मी तिचं काय म्हणलं की मित्रमैत्रिणी खूप आहेत तिला माझं तसं नाही आहे मला थोडंसं जरा मी कमी आहेत म्हणजे हां पण अदरवाईज आहेत ते पण बेस्ट आहेत हां तिचं तसं नाही तिचं खूप असतात सतत बट या हे दोघं माझ्या सगळ्यात जवळचे आहेत बरं सिक्रेट हॉबी काय आहे एकमेकांची सिक्रेट टॅलेंट आय थिंक सो पेंटिंग आहे त्याचं म्हणजे हे आय डोंट थिंक सो कोणाला फार माहिती आहे पण ही रिअली लव्स पेंटिंग आणि तो खूप छान पेंटिंग करतो सो पेंटिंग त्याचं सिक्रेट हॉबी म्हणू शकतो पण या गेमच्या निमित्तानं बऱ्याच अशा गोष्टी कळतात नवीन नवीन करेक्ट नाईस येस सर शुभवीची आहे काय अजून वेगळे तिची खूप छान आहे सिक्रेट हॉबी सिंगिंग ती खूप उत्तम गाण इंटरव्ह्यूचा एंड शुभवीच्या गाण्याने होणार आहे सृष्टी एंड पर्यंत व्हिडिओ बघत राहा नाही नको माझं घरी जाऊन नाही
अजिबात नाही, सिक्रेट हॉबी काहीच नाही आहे. बस सांगितलं मी. सिंगिंग काय नाही नाही तो असं मी किती प्रामाणिकपणे उत्तरं देते सगळ्याची. पण मी पण देतोच आहे काही कौतुक करणं झालं, नंतर हे गाणं तुला माहितीये गाणं नाही माझा अजिबात हेतू नाहीये की भांडणं होईल, पण ते होतं, आता काय करू. म्हणजे गाणं मी बाथरूम सिंगर आहे आणि मग मी खूप जोर जोरात गाते की बाहेरचे इरिटेट होतात, इतकी मी जोरात गाते. मग पण ती पण एक कला आहे. मग सगळ्यांना नाही जमत. सगळ्यांना नाही जमत. कोणाला जमतं का? तुला जमत का? लोकेश सरांचा पहिला प्रोजेक्ट कोणता होता, त्याचं पहिलं काम म्हणजे मूवी असो किंवा मालिका? एडिटिंग नाही 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 फर्स्ट बट म्हणजे ॲज अन ऍक्टर. As an ॲज अन actor, हां. ऍक्टर मला नाही नसेल नाही माहिती मला. जन्माच्या आधी तुझ्या खूप वादळवाट नाही वादळ, पण नंतरच्या स्टेजमध्ये. नाही माहिती मला. मग ओव्हरऑल सांगतो, आता एडिटिंग म्हणाली होतीस म्हणजे तेही आम्हाला कळेल जे आम्हाला माहिती नाही. श्रीयुत गंगाधर टिपरे तू एडिट केलं Correct, होतंस, correct. सो मला ते माहितीये कारण मी आता युट्यूब वर ना बरेच त्याचं हे होत होतं, चंक्स येतात, चंक्स येतात. सो एडिटिंग मध्ये त्याचं नाव होतं आणि माझं झालं ओके. सो मला ती आठवती, करेक्ट करेक्ट. म्हणजे अशी क्लिअरली आठवते ती श्रीयुत गंगाधर टिपरे त्यांनी एडिट केली होती. नाईस. पेट नेम काय आहे एकमेकांचं, एकमेकांना दिलेलं? मी याला खूप काय काय म्हणत असते, म्हणजे नाही मी सांगू नाही शकत, खूप नावं आहेत ती आणि त्याशी ती वाटेल त्या नावाने हाक मारते मला, हा त्यामुळे ओ द्यावी लागते मला. ज्या नावाने हा केला आज म्हणजे माहित नसत हा काय होणार आहे ते. कधी कधी मी प्रेमाने लोकेश असंही हाक मारते, पण ते खूप कमी होतं, रेअरली. पण बाबा आवडतं म्हणायला. बाबा आवडते. सो म्हणजे येस सर बोला. नाही नाही, काही नाही. नंतर म्हणजे असं नको व्हायला की शुभवीने काय बोलून हा, गेली हो, असं काही बापरे. परत. पण नाही, खूप कमाल आहे, कारण का फ्रेंड्स असणं एका बाजूला, पण आपले आई वडील आपले फ्रेंड्स असणं ना, हे सर्वात जास्त मोठी आणि खूप छान गोष्ट आहे. सो ना आता जाता जाता तुला काय गाणं म्हणायचंय बाबासाठी? नाही नाही नको नको ना, नको काहीच ग नाही, नको. काहीच नाही. येस, पण ऑन कॅमेरा आत्ता जाता आता काय सांगायला आवडेल, कारण का आपलं म्हणजे ही लहान असताना हिनी तुम्हाला सपोर्ट केला आहे तिच्या पद्धतीने, आत्ताही तुला आई बाबांचा सपोर्ट मिळतोय, तर आत्ता ऑन कॅमेरा काय सांगायला आवडेल बाबाला? एक छान काही नाही, मी थँक्यूच म्हणेन तुम्हाला. थँक्यू मला सपोर्ट केल्याबद्दल आणि असंच सपोर्ट करत राहा. कुठे चुकले तर ओरडच, म्हणजे तू ते ओरडतोसच, पण ओरड मला आणि जे बरोबर आहे त्या गोष्टीची जाणीव करून दे. पण एवढंच सांगेन, थँक्यू अँड लव्ह यू. सेम. आता शुभवीला काही नाही, मी नेहमीच सांगतो तुला, मी आत्ताही सांगेन या इंटरव्ह्यूमध्ये, की जे काम करतेस ते प्रामाणिकपणे करत राहा, कारण तुझं कामच तुला ओळख आणि सगळ्या गोष्टी देणार आहे. सो कामाप्रती नेहमी प्रेम ठेव आणि प्रामाणिकपणे जे आहे ते करत राहा. दॅट्स इट. बाकी तो सब आते रहता है. येस. सो खूप भारी वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. Same. मला असं वाटत होतं की हा इंटरव्ह्यू नाही, ह्या गप्पा गप्पा चालू राहाव्या, होत्या, हो. है ना. सो नेहमी पण आपण गप्पा मारतच भेटलो होतो ना. गप्पाच मारल्या, आपण गप्पाच मारल्यात आणि बऱ्याच गोष्टी कळल्या तुमच्या दोघांबद्दल. सो थँक्यू सो मच, Thank तुम्ही you. वेळ दिलात. थँक्यू. आणि पुन्हा आपण भेटू. येस, डन डन डन. येस, थँक्यू.